कोल्हापुरामध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला मिरजेमधून अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर पोलीस दलातील हवालदारच या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली आहे। संबंधित हवालदारासह 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपींकडून एका 4 चाकीसह 1,11,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चलनामधल्या 500 आणि 200 रुपयांच्या हुबेहूब नोटा आरोपींनी तयार केल्या होत्या। आरोपींपैकी एक जण मिरजेमध्ये आला असताना महात्मा गांधी चौक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर मास्टरमाइंड असलेला पोलीस हवालदार आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे। तिथून आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। तर कोल्हापुरामध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला अटक झाली आहे। मात्र सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे पोलीस हवालदारच या सगळ्याचा मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं। सांगली पोलिसांनी पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बनावट नोटांची जी कारवाई आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या बनावट नोटा कुठं छापल्या जात होत्या तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी या सगळ्या बनावट नोटा आहेत त्या छापल्या जात होत्या। खरं तर ज्याच्यावर कारवाई केली तो इब्रार इनामदार आहे आणि तो कोल्हापूर पोलीस दलामध्ये हवालदार पदावर आहे। मात्र सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा या नावाची त्याची कंपनी आहे आणि याच कंपनीच्या नावाखाली याच ठिकाणी तो बनावट नोटा छापायचा आणि वेगवेगळ्या जे एजंट आहेत त्यांच्या माध्यमातून या बनावट नोटा आहेत त्या ठिकठिकाणी पोहोचवल्या जायच्या। सांगलीमध्ये ज्यावेळी समजले की काही बनावट नोटा आहेत ते या ठिकाणी बदलण्यासाठी येणार आहेत आणि त्यानंतर सांगली पोलिसांनी ही कारवाई केली आणि त्या ठिकाणाहून जवळपास 5 ते 6 जणांना अटक केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर याच ठिकाणी या बनावट नोटा इनामदार बनवत होता आणि एका म्हणजे 3 बनावट नोटा द्यायच्या आणि 1 500ची नोट घ्यायची अशा पद्धतीचा त्याचा तो व्यवहार असायचा आणि खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा कारभार आहे तो त्यानं चालू केला होता। धक्कादायक गोष्ट म्हणजे हा इनामदार आहे तो कोल्हापूर पोलीस दलामध्ये हवालदार आहे, चालक आहे आणि असं असताना देखील त्यानं बनावट नोटा या ठिकाणी छपाईचं सुरू केलं आणि त्या वितरित देखील केल्या। मात्र पोलीस दलातच राहून अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या बनावट नोटा छापल्या जात होत्या आणि त्याचा मागमूसही कुणाला कसा काय लागला नाही हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। आता एक मोठी अपडेट आहे। उद्धव ठाकरे संभाजीनगरात